पण दिल्लीमध्ये रंगपंचमीच्या दिवशी एका लहान मुलीनं पाण्यातनं भरलेला फुगा खाली टाकला. त्याच्या त्या पाण्याचे तुटवडे एका मुस्लिम मुलीवर पडले. तर त्या मुलीच्या घरच्यांनी पूर्ण असं 30-40 लोक जमा केले आणि त्या घरामधल्या एका तरुण नावाच्या मुलाला एवढं मारलं की त्याचा जागेवरच जीव गेला. आता मी पुण्याला आलेला आहे. आज रंगपंचमी आहे, मराठी रंगपंचमी आहे. पुण्यामधले लोक रंग खेळतात. तर आता मला रंग लावला. आता मी पण जाऊन मारू का त्यांना? अरे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथं प्रत्येक सण सुद्धा आनंदाने साजरा होतात आणि प्रत्येकाने तो आनंदाने साजरा केला पाहिजे. आणि त्या तरुण नावाच्या मुलाला मारलं. एवढी पब्लिक होती, तेवढ्या पब्लिक मध्ये कोणता फारुख राम बनून आला नाही त्या तरुण नावाच्या मुलाला वाचवायला. पण आपण बघितलं, आपला एक दीपक म्हणायचा भाऊ, तो दीपक मोहम्मद बनून गेला आणि त्या काकाला वाचवलं होतं, त्या मुस्लिम काकाला. तर माझा प्रश्न हा आहे की भारतामध्ये सेक्युलरपणा एका बाजूने तर झुकत नाही ना. म्हणजे एकानं सेक्युलर राहायचं आणि एकानं कट्टर राहायचं, हे बरोबर आहे. सेक्युलर फक्त बौद्ध, हिंदू आणि शीख, जैन एवढेच राहतात. बाकी कट्टर मध्येच जगाले. जय भीम, जय शिवराय, जय लवजी, जय आदिवासी.